inner transition element या block element, first transition series, inner transition series, second inner transition series म्हणजे कोण लॅन्थॅनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स. आता आजची आपल्याला प्रॉपर्टी घ्यायची आहे, त्याचं नाव आहे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. काय आहे? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. बघ लॅन्थॅनाइड कसे सुरू होतोय? बरोबर आहे. सिरीज अशी लिहितो मी आता. हे 57, हे 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70 आणि 71. तर लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन नावात आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन. The decrease in the atomic and ionic size of lanthanide from lanthanum to lutetium with increase in the atomic number is known as a lanthanide contraction. हे विचार करता की लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? ॲटॉमिक साइज, ॲटमची साइज, आणि आयोनिक म्हणजे कोण? याचे सगळे ट्राय पॉझिटिव्ह आयन, सगळ्यांचे ट्राय पॉझिटिव्ह आयन. कारण मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3 म्हणून. मग आता याची ॲटॉमची साइज तुम्ही पाहिली, लॅन्थॅनम पासून ल्युटेशियम पर्यंत तुम्ही गेले, ॲटॉमिक नंबर वाढून राहिलेला आहे. बरोबर आहे. आता काय होतं की लॅन्थॅनम पासून ल्युटेशियम पर्यंत जात असताना या लॅन्थॅनाइडची ॲटमची साइज कमी 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 होत जाते, आयॉनची साइज देखील कमी 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 होत जाते. मग आता हे साइज मध्ये कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, याला म्हटलं जातं लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. मग याची डेफिनेशन बघा काय आहे. द स्टेडी डिक्रीज इन द ॲटॉमिक अँड आयोनिक साइज ऑफ लॅन्थॅनाइड with increase in the atomic number is known as a lanthanide contraction. It means that the atomic as well as ionic size goes or decreases from lanthanum to lutetium. Lanthanum, cerium, actually cerium has greater atomic size and lutetium has lowest atomic size in lanthanide. Similarly, with respect to the ion, the cerium 3+ ion larger in size and lutetium 3+ smallest in size. It means that the decrease in the atomic as well as ionic size of lanthanide with increase in the atomic number is known as a lanthanide contraction. लॅन्थॅनम पासून ल्युटेशियम पर्यंत जात असताना ॲटमची साइज कमी कमी होत जाते, आयॉनची साइज देखील कमी कमी होत जाते. जरी ॲटॉमिक नंबर वाढत असला तरी देखील, म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढत जातो पण ॲटमची साइज मात्र लॅन्थॅनाइड मध्ये कमी कमी होताना दिसून येते. या प्रकाराला काय म्हटलं आपण? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. अपेक्षित असं आहे की खरं तर साइज वाढायला पाहिजे होती इथे, पण ती वाढत नाही, कमी कमी होत जाते. असं का होतं या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला द्यायचं. काय म्हटलं मी की लॅन्थॅनम पासून ल्युटेशियम पर्यंत खरं तर साइज ही वाढायला पाहिजे अपेक्षेनुसार, पण तसं होत नाही, ती कमी कमी होत जाते. आणि ही ॲटमची साइज, आयॉनची साइज जी ॲटॉमिक नंबरनुसार हळूहळू कमी कमी होत जाते. या प्रकाराला काय नाव दिलं आपण? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. However, the decrease in the atomic size is very small. Now here atomic size is decreased by 9 pm, of course from cerium to lutetium. This atomic size is decreased only by 9 pm, and ionic size decreases from cerium 3+ to lutetium 3+ by 18 pm. पिकोमीटर. तर 9 pm ने कमी झाली आणि आयोनिक साइज 18 pm ने कमी झाली. कुठून? सीरियम पासून तर ल्युटेशियम पर्यंत. आयोनिक साइज, ॲटॉमिक साइज, प्रत्येकाची ॲटॉमिक साइज पाठ करायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की सगळ्यात मोठा ॲटम कोण? सीरियम. सगळ्यात लहान कोण? ल्युटेशियम. हळूहळू साइज काय होत आली? कमी कमी. म्हणजे या दोघांमध्ये कितीचं अंतर पडलं? 9 pm.
या दोघांमध्ये किती अंतर कमी झालं, थोडक्यात साईज कितीनं कमी झाली, 18 pm न कमी झाली, बरोबर आहे. This decrease in the atomic and ionic size with increase in the atomic number in lanthanide called as a lanthanide contraction. अशाच प्रकारचं कॉन्ट्रॅक्शन ऍक्टिनाइड मध्ये पण पाहायला मिळतं. त्याला ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणतात, अर्थात ते नाही, आपल्याला फक्त लॅन्थॅनाइडचा विचार करायचा आहे. आता असं का होतं, याचं कारण काय याच्यामध्ये, हे आपल्याला आता सांगायचं आहे, बरोबर आहे. खरं तर तिथे MCQ विचारला तर एका वाक्यात उत्तर देता येतं तुम्हाला. इट इज ड्यू टू द इम्परफेक्ट स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ फुरियर atomic orbital. इम्परफेक्ट स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ फुरियर इलेक्ट्रॉन्स. एवढं एकच वाक्यात उत्तर MCQ विचारलं तर, किंवा डिफ्युज्ड ऑर्बिटल्स, डिफ्युज्ड शेप्स ऑफ द atomic orbital, हे असे काहीसे उत्तर त्याचं देता येतं आपल्याला. पण हा काय प्रकार आहे हे आपण आता समजावून घेऊया, बरोबर आहे. मग लॅन्थॅनम हे मध्यभागी न्यूक्लियस आहे. ही पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, पाचवी शेल आणि सहावी शेल, बरोबर आहे. ही सहावी शेल, ही पाचवी आणि ही चौथी, पाचवी आणि सहावी. हे 6s2 5d 0 लिहितो की नाही आपण, हे 4f आहे. इलेक्ट्रॉन बाहेरून तिसऱ्या शेल मध्ये ऍड होत असतो, बरोबर, हे माहिती आपल्याला. मग मी आता तुम्हाला 3 पॉइंट सांगतो, हे कळतात का पहा. 11वी घेतलेले आपण नेमका हा प्रकार असा. ऍटमची साईज कमी कशामुळे होते, जास्त कशामुळे होते वगैरे वगैरे घेतलेलं आहे पिरियोडिक टेबलमध्ये. पहा, तर मी जे पॉइंट सांगतो की इथे दिसतायत तुम्हाला, अगदी सोपं आहे. फ्रॉम सिरियम टू ल्युटेशियम किंवा फ्रॉम लॅन्थॅनम टू ल्युटेशियम काही म्हणा. हियर atomic number is increased by 1 unit. प्रत्येक वेळेला atomic number एका एकाने वाढत चालला आहे. 58, 59, 60, 61, 62, बरोबर आहे. Here atomic number goes on increases by 1 unit from lanthanum to lutetium, बरोबर आहे. It means that number of positive charges also goes on increases by 1 unit. Nuclear charge goes on, याला काय म्हणायचं मग, nuclear charge goes on increases from lanthanum to lutetium by 1 unit. At the same time the number of electron also goes on increases by 1 unit. प्रत्येक वेळेला इथून इथे एक वाढत चाललं. काय काय वाढत चाललं तर आपण एकाच वाक्यात सांगितलं. फ्रॉम लॅन्थॅनम टू ल्युटेशियम atomic number goes on increases, that is nuclear charge goes on increases. At the same time number of electron also goes on increases by 1 unit from lanthanum to lutetium. पहिल्या पॉइंट मध्ये काही अडचण, काय काय वाढलं, atomic number वाढला म्हणजे न्यूक्लियर चार्ज वाढला आणि एक एक इलेक्ट्रॉन पण वाढून राहिलेला आहे. दुसरा पॉइंट पहा. नाउ हियर द न्यू इलेक्ट्रॉन इज ऍडेड इनटू द फुरियर atomic orbital. आलेला इलेक्ट्रॉन कुठे येतो, या फुरियर मध्ये. F1, F2, F3 माहिती आहे. इट इज अ थर्ड सबसेल फ्रॉम, इट इज अ थर्ड सेल फ्रॉम आउटर सेल, अँटी पेनॉल्टिमेट सेल आहे. इलेक्ट्रॉन इथे ऍड होतो कुठे, या फुरियर मध्ये. प्रत्येक वेळेला एक एक इलेक्ट्रॉन, एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला, एक इलेक्ट्रॉन इथे, एक पॉझिटिव्ह चार्ज इथे, एक इलेक्ट्रॉन इथे. आता हे वाक्य पहा की हियर इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इनटू द फुरियर सबसेल व्हिच इज द थर्ड फ्रॉम द आउटर मोस्ट सेल. इट मीन्स दैट हियर इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड एट द सेम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. 1, 2, 3, 4 हळूहळू इलेक्ट्रॉनची एंट्री फुरियर मध्ये होत राहते. कॉन्फिगरेशन माहिती आपल्याला. आता असं जेव्हा होत असतं तेव्हा आपला नियम असा सांगतो की आज जर इलेक्ट्रॉनची गर्दी व्हायला लागली तर याला स्क्रीन तयार झाला. हा स्क्रीनिंग इफेक्ट वाढतो. स्क्रीनिंग इफेक्ट जर वाढला तर या पॉझिटिव्ह न्यूक्लियसचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन या आउटर इलेक्ट्रॉनवर कमी कमी होतो आणि ही साईज वाढायला पाहिजे. तसं होत नाही. पुन्हा पहा की इथे आतली संख्या जर इलेक्ट्रॉनची वाढत चालली 1, 2, 3, 4, 5 तर स्क्रीनिंग इफेक्ट वाढत जातो. स्क्रीनिंग इफेक्ट जर वाढला तर या आउटर इलेक्ट्रॉनवर फोर्स कमी राहील, म्हणजे जवळ नाही राहते, दूर दूर चालले, म्हणजे काय, साईज वाढायला पाहिजे. पण असं होत नाही, उलट साईज कमी होते. म्हणजे याचा अर्थ काय की जो स्क्रीनिंग इफेक्टनं काम करायला पाहिजे तो करत नाही. मग तेच उत्तर आपल्याला द्यायचं आहे खऱ्या अर्थात. पहिला पॉइंट माहिती झाला तर दुसरा पॉइंट सांगितला होता, इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इनटू द फुरियर सबसेल व्हिच इज थर्ड फ्रॉम द आउटर मोस्ट सेल. इट मीन्स दैट द इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड एट द सेम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस.
Now here it is observed that shapes of the f orbitals are diffused. विचित्र आकार आहे थोडक्यात. डिफ्युज्ड म्हणजे इकडे तिकडे कुणीकडे असंबद्ध आकार आहे असं म्हटलं तरी चालेल. मग काय होतं की या डिफ्युज्ड ऑर्बिटल्स आहेत f चे शेल्स, f सबशेल, f ऑर्बिटल जे आहेत यांचा आकार विचित्र असल्यामुळे, डिफ्युज्ड असल्यामुळे जो स्क्रीन तयार व्हायला पाहिजे न्यूक्लियसच्या भोवती तो पुअर राहतो, तो परफेक्ट बनत नाही. आणि बनत नसल्यामुळे काय होतं की स्क्रीनिंग इफेक्ट कमी होतो. कारण इथे परफेक्ट स्क्रीनिंग इफेक्ट नसल्यामुळे उलट काय होतं मग की फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन आउटर इलेक्ट्रॉन ग्रॅज्युअली गोज ऑन इन्क्रीजेस अँड हिज ॲटॉमिक साइज गोज ऑन डिक्रीजेस. मग हे तुम्हाला तिसरं वाक्य सांगायचं आहे की असं काय झालं. मग इट इज ऑब्झर्व्ड दॅट शेप्स ऑफ द f ऑर्बिटल्स आर डिफ्युज्ड अँड हेन्स इट क्रिएट्स पुअर स्क्रीनिंग इफेक्ट. इट क्रिएट्स पुअर म्हणजे कमी, वीक स्क्रीनिंग इफेक्ट, पुअर स्क्रीनिंग इफेक्ट, or due to the imperfect screening effect of f orbitals. हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य. ड्यू टू द इम्परफेक्ट स्क्रीनिंग इफेक्ट, शिल्डिंग इफेक्ट यालाच म्हणतात. ड्यू टू द इम्परफेक्ट स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट ऑफ f orbitals, the force of attraction between the nucleus and outer electron gradually goes on increases and hence atomic size goes on decreases. कारण प्रत्येक वेळेला इलेक्ट्रॉन इथे आला, न्यूक्लियस मध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला, तो पॉझिटिव्ह चार्ज वाढला, इलेक्ट्रॉन बाहेरनी आतमध्ये आलेला आहे आणि कोणी स्क्रीनिंग इफेक्ट काही चांगला बनवत नाही डिफ्युज्ड ऑर्बिटल्स मध्ये. आणि म्हणून उलट हा पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यामुळे या आउटर इलेक्ट्रॉनवरचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतो म्हणजे ते जवळ आले म्हणजे साईज हळूहळू काय होत जाते, कमी होत जाते. याला म्हणायचं आहे तुम्हाला लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. मग काय वाक्याला ड्यू टू द इम्परफेक्ट स्क्रीनिंग और शिल्डिंग इफेक्ट ऑफ f atomic orbital due to its diffused shapes, the force of attraction between the outer electron and nucleus goes on increases and hence atomic size goes on decreases. This is known as a lanthanide contraction. आता हे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनचं कारणही तुम्हाला समजलं. याचे दोन परिणाम होतात. एक तर केमिकल ट्विन्स तयार होतात. लॅन्थॅनाइडच्या नंतर ते जे आडवी रेषा आहे पुढच्या त्याच्या दोन ठिकाणी वर लॅन्थॅनाइड आहे, वर आणि खालची सारख्या गुणधर्माची मूलद्रव्य तयार होतात. त्याला केमिकल ट्विन्स म्हणतात. तर तो पॉईंट मला वाटतं नाही तुमच्या अभ्यासक्रमात दिलेला असला तरी सांगेल, नाही बहुतेक मला काही तो दिसला नाही. आणि दुसरा हायड्रॉक्साईड जे आहे त्या लॅन्थॅनाइडचे त्याचं बेसिक नेचर हे डिक्रीज होत जातं. तो पॉइंट आपल्याला थोडासा डिस्कस पुढच्या तासामध्ये करायचा आहे. त्याला म्हणायचं इफेक्ट ऑफ लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. तर ते जर समजा केमिकल ट्विन्स असतील तर घेतो, अदरवाईज बेसिक नेचर मात्र मी पाहणं आहे वगैरे. बस ही प्रॉपर्टी आता संपली. त्याच्यानंतर फक्त सिमिलॅरिटी आणि डिफरन्स काय आहेत लॅन्थॅनाइड ॲक्टाइडाइडमध्ये तेवढे झाले की हे प्रकरण आपलं पूर्ण घेतलं आपण, संपूर्ण. एकही पॉईंट आपला विसरलेला नाही. ठीक आहे, पुरेपूर इतिहास. ओके बाय.